नाव सांगू ना फर्स्ट? नाव सांगा. नमस्कार मंडळी, मी योगिता कोळी. तर आज आम्ही आहोत दिवाळी कोळीवाड्यात. तर आज आहे नारळी पौर्णिमा. तर प्रथमच नारळी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नारळी पौर्णिमा बोललं तर कोळ्यांचा एक सोन्याचा दिवस असतो. या दिवशी दर्या राजाला सोन्याचा नारळ अर्पण केला जातो व प्रार्थना केली जाते की हे दर्या राजा शांत हो आणि आम्हा कोळ्यांचं नागवाचं दर्या राजात जे काही जीवन आहे त्याचं तू रक्षण कर आणि कोळी बांधवांना भरभरून मच्छी दे आणि त्यांचं रक्षण कर. हे आता आम्ही सेलिब्रेट करतो. हे 12वं वर्ष आहे जे आम्ही नारळी पौर्णिमा खूप जल्लोषात मोठ्या उत्साहात साजरा करतो. पूर्ण जर तुम्ही बघत असाल गाव पूर्ण आमचे नाकवा नाकवीन पूर्ण सजले आहेत. पूर्ण पारंपरिक वेशभूषात आम्ही आलो आहोत आणि पूर्ण गाव पूर्ण लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत या समारंभात सहभागी असतात आणि खूप जल्लोषाने डान्स असतात. आपले सर्व कोळी पारंपरिक नृत्य त्याच्यावर साजरे केले जातात. नमस्कार, मी प्रवीण कोळी आणि मी नमस्कार, मी प्रवीण कोळी. जो आम्ही दिसतोय दिवाळा कोळीवाड्यातून आम्ही आमचा नारळी पौर्णिमेचा एक सण तुमच्या समोर सादर करणार आहोत आणि खूप मोठ्या उत्साहात जल्लोषात आम्ही सादर करतोय. तर प्रत्येक आमचा नाकवा नाकवीन या सणाच्या आतुरतेने वाट पाहत असतो आणि खूप उत्सुकता लागलेली असते, कारण की 3 महिने आमचे लोक म्हणजे बोलतात ना, दर्यामध्ये बिझनेस करत नाही, दर्यामध्ये सखोल जात नाहीयेत. आणि एक दर्याला आज नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने आम्ही एक नारळ अर्पण करून दर्या राजाला बोलतो की हे सागरा तू शांत हो आणि आम्हाला समावून घे आणि आम्हाला समीरपत एक बोलतात ना की आमचा रोजगार धंदा व्यवस्थित करून दे, आमच्यावर कुठला संकट आणू नको. या दिवसासाठी आम्ही हा नारळी पौर्णिमा करतो आणि बोलतात बैरीदेवाला आम्ही नमन करून, तसेच आपल्या सर्व खंडोबाला एकविराईला नमन करून आम्ही पुढची वाटचाल चालू करतो. आणि ही वाटचाल चालू करण्यापूर्वी आम्ही एक जल्लोष आणि एक बोलतात ना की एक कोळीवाड्याचा धाट सगळ्या जगासमोर आणतो आणि हे जग आतुरत कोळीवाड्यातले हे नृत्य बघायला, हे सण बघायला. आणि जेवढे पण आले सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सर्वांना हा वर्ष नाही तर सर्व वर्ष भरभराटीचे जावो, आयुष्य सुंदर जावो आणि सुखी राहा सगळेजण.